केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की इथेनॉलच्या बाबतीमध्ये जो बंदीचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयामध्ये सिरप टू इथेनॉल आणि ज्यूस टू इथेनॉल हे पूर्णपणे बंद केलं होतं आणि बी हेवी मोलॅसिसच्या बाबतीतल्या इथेनॉलच्या बद्दलची सुद्धा क्लॅरिटी नव्हती. फक्त सी मोलॅसिसपासून इथेनॉल ही ऑइल कंपन्या घेईल अशा प्रकारचा निर्णय झाला होता. मी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं, अमित शाह साहेबांचं आणि विशेष करून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं अभिनंदन करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक पत्र लिहिलं होतं की ह्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि तो फेरविचार काल झाला. काल त्यांनी संध्याकाळी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये अजून स्पष्टता 2 दिवसामध्ये परत येईल. पण कालचं नोटिफिकेशन जे निघालेलं आहे त्यामध्ये बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल घ्यायला केंद्र सरकार पुन्हा तयार झालेलं आहे. तो निर्णय स्वागतार्ह आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने तो निर्णय खूप महत्त्वाचा आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. सी मोलॅसिसच्या बाबतीत इथेनॉल घेण्याच्या बाबतीत कुठलीही अडचण नाही, परंतु फायनल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते बहुतेक आज किंवा उद्या निघण्याची शक्यता आहे. आता त्याच्यामध्ये साधारणतः बी हेवी मोलॅसिसपासून किती इथेनॉल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया घेणार आणि सिरपपासून इथेनॉल किती घेणार याचं स्पष्टीकरण मला वाटतं 1-2 दिवसामध्ये येईल अशी अपेक्षा आहे. परंतु हा निर्णय झाल्यामुळं 2 गोष्टीचा फायदा होतो आहे. एक तर मोठी गुंतवणूक या उद्योगामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये पण झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेऊन हे प्रकल्प उभा केलेले आहेत आणि साधारणतः 50,000 कोटीची गुंतवणूक ही या व्यवसायामध्ये झालेली आहे. त्यामुळं या निर्णयामुळं आता परत त्या उद्योग व्यवसायाला आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. दुसरा महत्त्वाचा फायदा असा आहे की साखरेचे जे दर आहेत आत्ताचे, ते साखरेचे दरसुद्धा स्टेबल राहतील. कदाचित जर हा निर्णय झाला नसता तर साखरेच्या दराच्या बाबतीमध्ये एक अनिश्चितता निर्माण झाली असती आणि त्याचा फटका दोघांनाही बसला असता, ग्राहकालाही बसला असता आणि शेतकऱ्यांनाही बसला असता. त्यामुळे ह्या दोन्ही घटकांचा समन्वय साधण्याचं काम हे केंद्र सरकारनं केलेलं आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. साधारणतः हे जर झालं नसतं तर कितीचा फटका पडला असता महाराष्ट्रासाठी विशेष? नाही, महाराष्ट्र हा इथेनॉलमध्ये देशामध्ये 40% प्रोडक्शन करणारा महाराष्ट्र राज्य इथेनॉलच्या बाबतीत आहे. यावर्षी ऑइल कंपन्यांनी 600 कोटी लिटरचं टेंडरची अपेक्षा व्यक्त केली होती आणि पहिलं सायकल जे टेंडरचं निघालं होतं त्याच्यामध्ये साधारणतः 18 ते 20 कोटी लिटरपर्यंत त्यांनी टेंडर मागवलं होतं. हा निर्णय जर झाला नसता तर कदाचित महाराष्ट्रामधला साखर उद्योग, विशेष करून ऊसाची शेती आणि मोठ्या प्रमाणामध्ये, कारण क्रूड ऑइलच्या किमती पण वाढत आहेत, इथेनॉल जर मिक्स केलं, ब्लेंडिंग केलं तर ग्राहकालासुद्धा 15 ते 20 रुपये पर लिटर फायदा होऊ शकतो. आणि मला वाटतं की ह्या निर्णयामुळं ही सगळी संकट आता टळलेली आहेत. सर, दुसरा एक प्रश्न होता. पुणे पोटनिवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आयोगाला. त्यानंतर आता पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अशामध्ये भाजपकडून जे भाजपचे प्रचारक आहेत सुनील देवधर यांनी वॉर रूम सुरू केलेले आहे पुण्यामध्ये. त्यामुळे अशी चर्चा रंगू लागली की देवधर हे आता लोकसभेची पोटनिवडणूक लढू शकतात. नाही, भारतीय जनता पक्ष कुठल्याही निवडणुकीला कायमच सामोरे जायची तयारी असते आणि मला असं वाटतं पार्लमेंटच्या उमेदवारांचे निर्णय हे केंद्रीय पातळीवर होतात. त्यामुळे ह्याबद्दलचा उद्या निवडणूक लागली तर याचा निर्णय हा सेंट्रल लेवललाच होणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू